नमस्कार मित्रांनो, GSIT सोल्युशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो बघा, मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधिकार या कक्षामध्ये मुंबई उच्च न्यायालय, नागपूर, औरंगाबाद खंडपीठ या ठिकाणी वाहन चालक या पदासाठीची भरती आलेली आहे. आणि त्याच्यामध्ये बघा एकूण कोणकोणत्या खंडपीठामध्ये किती जागा आहेत ते तुम्हाला या तक्त्यामध्ये दिलेलं आहे. उच्च न्यायालय मुंबई 26 जागा आहेत, नागपूर खंडपीठ 5 जागा, औरंगाबाद खंडपीठ 6 जागा आणि तुम्हाला वेतन जे असणार आहे ते 29,200 ते 92,300 व नियमित प्रमाणे भत्ते देखील त्या ठिकाणी दिले जाणार आहेत. मित्रांनो, या भरतीबाबतची सविस्तर माहिती की तुम्हाला ॲप्लिकेशन कशा पद्धतीने करायचं आहे, त्याचबरोबर परीक्षा किती मार्कांची तिथं असणार आहे, सिलेक्शन प्रोसेस कशी असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या भरतीबाबतची जी काही तयारी आहे ती तयारी फ्री ऑफ कॉस्टमध्ये आपल्या चॅनलच्या माध्यमातून करून घेतली जाते. त्याचबरोबर मित्रांनो, तुम्हाला या भरतीबाबतचे जे काही महत्त्वाचे क्वेश्चन आहेत त्याची देखील PDF ची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे. अतिशय माफक दरामध्ये तुम्हाला ती PDF खरेदी करता येणार आहे. तर मित्रांनो, त्यासाठी तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येतील. तर बघा, पात्रता काय असणार आहे, इथं तुम्ही 10वी पास असणं आवश्यक आहे, किमान 10वी पास असणं आवश्यक आहे आणि उमेदवाराला मराठी हिंदी भाषा लिहिता वाचता व बोलता येणं आवश्यक आहे. आलं का लक्षात? वयोमर्यादाचा तक्ता तुम्हाला इथं दिलेला आहे. खुला प्रवर्ग 21 ते 38 वर्ष वयोमर्यादा आहे. त्याचबरोबर आर्थिकदृष्ट्या मागास दुर्बल घटक आहेत त्यांच्यासाठी 21 ते 43 वर्ष वयोगट देण्यात आलेला आहे. आणि त्याचबरोबर इथं बघा तुम्हाला काय म्हटलेलं आहे की तुमच्याकडे LMV वाहन चालवण्याचं ड्रायव्हिंग लायसन्स असलं पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 3 वर्ष हलके किंवा जड मोटार वाहन चालवण्याचा तुमच्याकडे अनुभव असला पाहिजे. त्याचबरोबर तुमचं पूर्व रेकॉर्ड जे आहे ते अतिशय स्वच्छ असले पाहिजे, तुमच्यावरती कोणतेही गुन्हे किंवा कोणत्याही केसेस दाखल नसल्या पाहिजेत. उमेदवारास मोटार देखभालीचे ज्ञान देखील आवश्यक आहे. आणि त्याच्यानंतर पुढची अट बघा, उमेदवारास संबंधित मुंबई, नागपूर, औरंगाबाद शहराची स्वाभाविक माहिती असणं आवश्यक आहे. उमेदवार शारीरिकदृष्ट्या सुदृढ आणि निर्व्यसनी असावा, अशा या ठिकाणी सूचना देण्यात आलेल्या आहेत. उमेदवारांसाठीच्या अटी बघा, उमेदवार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा, त्याचं चारित्र्य वर्तणूक चांगलं असावं, त्याच्या फौजदारी गुन्हे वगैरे दाखल नसावेत, अशा या सूचना देण्यात आलेल्या आहे. त्याचबरोबर त्याला किंवा तिला पती पत्नीची संख्या एकापेक्षा जास्त नसावी असं देखील या ठिकाणी नमूद केलेलं आहे. मित्रांनो, आपल्याला ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी परीक्षा शुल्क आहे 1,000 रुपये एवढी. ही ऑनलाईन परीक्षा फी जी आहे ती तुम्हाला ऑनलाईनच भरायची आहे, हे लक्षात घ्या. ऑनलाईन शुल्क भरण्यासाठी SBI कलेक्टचा वापर करायचा आहे आणि त्याच्याद्वारे आपल्याला ऑनलाईन परीक्षा बी भरायची आहे. मित्रांनो, ॲप्लिकेशन करण्यासाठीची अधिकृत वेबसाईट आहे, ती वेबसाईट तुम्हाला मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ती तुम्ही पाहायचं आहे. आणि आपल्याला ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्यासाठीची तारखा बघा, 15/12/2025 ते 5/1/2026 पर्यंत आपण या ठिकाणी मित्रांनो ऑनलाईन अर्ज भरू शकतो. आलं का लक्षात? तारखा नीट लक्षात ठेवा. त्याचबरोबर अर्ज भरत असताना मित्रांनो इथं आपल्याला लिंकवरती जायचं आहे, आपली प्रोफाईल क्रिएट करायची आहे. प्रोफाईल क्रिएट करत असताना तुम्हाला तिथं तुमचा मोबाईल नंबर, ईमेल ID व्यवस्थित टाकायचा आहे आणि त्या ठिकाणी जी काही माहिती विचारलेली आहे ती देखील माहिती अचूक भरायची आहे. त्याचबरोबर बघा, इथं नियुक्तीनंतर उमेदवारास नियुक्तीच्या दिनांकापासून 5 वर्षाची सेवा पूर्ण होईपर्यंत कोणत्याही ठिकाणी बदलीचा अर्ज करता येणार नाही. त्यामुळे ज्या वेळेला तुम्ही अर्ज भरणार आहे त्यावेळेला कोणत्याही एकाच ठिकाणी अर्ज भरा मित्रांनो. तुम्ही कोणतंही एक ठिकाण तिथं निवडायचं आहे, तुम्हाला जे सोयीचं आहे ते. आता निवड प्रक्रिया, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निवड प्रक्रिया या ठिकाणी कशी आहे. लेखी परीक्षा तुमची 20 गुणांची होणार आहे, तिच्यामध्ये किमान 7 गुण तुम्हाला पास होण्यासाठी आवश्यक आहे. त्याच्यामध्ये अभ्यासक्रम काय असणार आहे मित्रांनो, हा जो अभ्यासक्रम दिलेला आहे सर्व अभ्यासक्रम आपल्या चॅनलच्या माध्यमातून कव्हर केलेला आहे. आपल्या चॅनलवरती जायचं आहे, GSIT सोल्युशन या यूट्यूब चॅनलवरती जायचं आहे. तिथं प्लेलिस्टमध्ये ड्रायव्हर भरतीचा जो टॅब आहे तो ओपन करा. तुम्हाला त्याचे भरपूर सगळे व्हिडिओ तिथं शुद्ध मराठीमध्ये मी दिलेले आहेत, ते पाहू शकता आणि तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. पाठीमागच्या वेळेला आपण जे प्रश्न घेतलेले आहेत
त्याच्यातील जवळपास 20 पैकी 16 ते 17 प्रश्न आलेले होते मित्रांनो, लक्षात घ्या. आणि त्याच्यानंतर पूर्वानुभवाला तुम्हाला 10 गुण आहेत. मोटार वाहन परीक्षा प्रादेशिक परिवहन कार्यालय अधिकाऱ्यांमार्फत तुमची परीक्षा होणार आहे, ती 10 गुणांची. आणि मुलाखत 10 गुणांची. एकूण निवड प्रक्रिया तुमची 50 गुणांची आहे. उत्तीर्ण होण्यासाठी तुम्हाला किमान 25 गुण मिळवणं आवश्यक आहे. आलं का लक्षात? आता या भरतीचं वेळापत्रक वगैरे जे आहे ते वेळोवेळी या वेबसाईटवरती प्रसिद्ध केलं जाणार आहे. त्याचबरोबर आपल्या चॅनलच्या माध्यमातून देखील तुम्हाला त्याची माहिती अपडेट केली जाणार आहे. जन्मतारखेचा पुरावा म्हणून तुम्हाला शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र लागणार आहे. शैक्षणिक पात्रतेसाठी 10वीचं प्रमाणपत्र लागणार आहे. त्याचनंतर तुम्ही ज्या कास्ट कॅटेगरीमधून येता त्याचं देखील प्रमाणपत्र, डोमासाईल सर्टिफिकेट. त्याचबरोबर एम्प्लॉई एक्सचेंजला नोंद केली असेल तर त्याची प्रमाणपत्राची नोंद. त्याचबरोबर तुम्ही शासकीय कार्यालयात काम करत असाल तर तिथली मंजुरी देखील तुम्हाला आवश्यक आहे मित्रांनो. आणि मोटार वाहन चालवण्याचे किमान 3 वर्षाचे अनुभवाचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. वैध तुमचं ड्रायव्हिंग लायसन आवश्यक आहे. तर मित्रांनो, अशी ही सर्व डॉक्युमेंट तुम्हाला अर्ज करत असताना त्या ठिकाणी आवश्यक आहेत. तर बघा, अतिशय चांगली भरती ही मुंबई हायकोर्ट मार्फत आलेली आहे. याची तयारी देखील आपल्या चॅनलच्या माध्यमातून करून घेतली जाते. त्यासाठी तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येतील. तर भेटूया अशाच नव्या माहितीबरोबर. जय हिंद, जय महाराष्ट्र.